छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या ताज्या बातम्या 2 जानेवारी 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुख्य बातम्या. भाजपमध्ये बंडखोरी वाढली. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयाबाहेर राडा झाला. अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. आतापर्यंत भाजपमध्ये 25हून अधिक बंडखोर उमेदवार अपक्ष रिंगणात उतरले आहेत. पक्ष नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत युतीची चर्चा. भाजप आणि शिवसेना, शिंदे गट यांच्यात जागा वाटपावरून समझोता होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना, उद्धव गट आणि इतर पक्षांमध्येही नाराजी दिसते. राष्ट्रवादी, अजित पवार स्वबळावर लढत आहे आणि त्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. उमेदवारी माघारीचा आज शेवटचा दिवस. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने पक्ष नेते बंडखोरांना शांत करण्यात व्यग्र आहेत. काही प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर घडामोडी. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हवामान थंड असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.